चला सगळ्या विजयी संघांना विनंती, आपण सगळ्यांनी समोर या। टाकळी डोकेश्वर संघ कुठे? चला समोर या सगळे। सगळ्या विजयी संघ जे 6 संघ आज दिवसभरात खेळलेत त्या सगळ्या संघांना विनंती असेल आपण समोर यायचंय। बक्षीस वितरणाला आपण काही क्षणात इथे सुरुवात करणार आहे। चला खेळाडू, टाकळी डोकेश्वर संघ, विवरी संघ, सासवड, चला सगळ्या संघाला विनंती असेल आपण सगळ्यांनी पुढे या। चला संघांना विनंती आहे, विजयी संघ चला पटकन। अनेकांच्या योगदानातून आपण पाहतो खरं तरी स्पर्धा उभी राहिली। मग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 61,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं। माजी सनदी अधिकारी सन्माननीय संभाजीराव झेंडे साहेब यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं होतं। तर द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी मिळालं, आमदार पुरंदर हवेली सन्माननीय संजयजी जगताप मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून सौजन्य होतं। श्री पंकज शेठ शिवाजी जगदाळे यांच्या माध्यमातून 41,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालं होतं। तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं, सन्माननीय रामशेठ भिकाजी फडतरे, सन्माननीय सुरेश शेठ फडतरे आणि सन्माननीय दत्तात्रय शेठ शंकर फडतरे कानिपनाथ डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी प्राप्त झालं होतं। चतुर्थ क्रमांकासाठी 13,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं, सन्माननीय संदीप शेठ घाटे यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं 13,000 रुपयांचं पारितोषिक। तर पाचव्या क्रमांकासाठी 13,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं, उद्योजक सन्माननीय राहुल शेठ घाटे यांच्या माध्यमातून पाचव्या क्रमांकाचं 13,000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालं। तर सहाव्या क्रमांकासाठी 13,000 रुपये बीके टफन ग्लास सन्माननीय शब्बान खान शेठ यांच्या माध्यमातून 13,000 रुपयांचं सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं। वैयक्तिक पारितोषिक होती टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सन्माननीय गणेश शेठ कटके जे के डेव्हलपर्स, सन्माननीय बाळासाहेब काळाने युवा उद्योजक, सन्माननीय लालासो कटके, सन्माननीय साहेबराव फडतरे यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालं होतं। समोर दिसणाऱ्या ट्रॉफी, ज्या ट्रॉफी सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालं होतं, उद्योजक सन्माननीय सुनील शेठ विठ्ठल फडतरे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य, बाउंड्री रोप सौजन्य ओम चैतन्य डेव्हलपर्स निर्मित मोरिया पार्क यांच्या माध्यमातून बाउंड्री रोप सौजन्य आपल्याला प्राप्त झालं होतं। स्टंप व बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं, सन्माननीय विकास शेठ चंद्रकांत फडतरे, सन्माननीय संदीप शेठ सुधाकर फडतरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती निरा यांच्या माध्यमातून स्टंप आणि बॉल सौजन्य आपल्याला प्राप्त झालं होतं। मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंच LED टीव्ही यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला होता, सन्माननीय शैलेश दादा शांतीलाल फडतरे, सन्माननीय विजय शेठ लक्ष्मण फडतरे, चेअरमन बोबगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पारितोषिक सौजन्य होतं। मॅन ऑफ द मॅच साठी चैतन्य डिजिटल सन्माननीय कुंडलिक बाळासो फडतरे यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य प्राप्त झालं होतं। तर वायफाय सौजन्य सन्माननीय श्रीपती दादा कदम यांच्या माध्यमातून वायफाय सौजन्य, यूट्यूब लाईव्ह सौजन्य उद्योजक सन्माननीय अनंता शेठ मोरे आणि सन्माननीय नवनाथ शेठ कटके उद्योजक यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला प्राप्त झालं होतं। तर मंडप गॅलरी सौजन्य यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं, सन्माननीय सोपान फडतरे, सन्माननीय ललित फडतरे, सन्माननीय नारायणजी फडतरे, सन्माननीय
मारुती फडतरे, सन्माननीय हनुमंत जगदाळे आणि सन्माननीय नागेश फडतरे या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला मंडप सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालं होतं. तर ग्राउंड सौजन्य सन्माननीय युसुफ शेठ बालूबाला उद्योजक यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालं होतं. आणि या स्पर्धेचे आयोजक कानिपनाथ क्रिकेट क्लब बोबगाव, समस्त ग्रामस्थ बोबगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर आयोजन केलं गेलं होतं. जेसीबी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं, सन्माननीय राहुल काका फडतरे यांच्या माध्यमातून जेसीबी सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी प्राप्त झालं होतं. त्याचप्रमाणे सगळं किट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं. बोबगाव संघासाठी जे संपूर्ण किट ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय, संतोष शेठ लवाजी फडतरे यांच्या माध्यमातून संघाला संपूर्ण किट. या सगळ्या थोर देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्यांना देतो, कारण तुमच्याच योगदानातून ही स्पर्धा आपण पाहतोय साकार झाली. आणि यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहे. बरं, आता व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, परंतु सगळे गावातीलच मान्यवर आहेत, आमचे बक्षीसदाते देणगीदाते. त्यामुळे सगळ्यांचा शाब्दिक सन्मान, आपण कोणालाही या ठिकाणी सन्मानित करणार नाही. सगळ्यांचा शाब्दिक सन्मान आणि लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाणार आहोत. फक्त ऑफिशियल टीमला आपण सन्मानित करणार आहेत, ज्यांचं ज्यांचं योगदान राहिलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम लाईव्ह प्रेक्षेपण क्रिक लाईव्ह टीम, दीपक मंडले सर आणि संपूर्ण टीम, अमित भुजबळ सर आणि टीम क्रिक लाईव्ह टीमला या ठिकाणी सन्मानित केले जाते. विनंती करतो की आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान सन्माननीय कुंडलिक बाबासाहेब फडतरे यांना विनंती करतो की आपण क्रिक लाईव्ह टीमला सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या. जगभरात प्रेक्षेपण नक्की चालू होतं आणि या सुंदर अशा प्रकारचं प्रेक्षेपण क्रिक लाईव्ह टीमने या ठिकाणी केलं. अमित भुजबळ सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं व्यासपीठावरती. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी आमचे पंच सन्माननीय दीपक पेळगावकर सर, विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि त्यांच्या समवेत त्यांना साथ दिली आमच्या सलीम सरांनी, त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाते. अतिशय चांगले निर्णय नक्कीच पंचांनी या ठिकाणी दिले. पंच ही खूप महत्वाची गोष्ट असते क्रिकेटची स्पर्धा आयोजित करत असताना. आणि या ठिकाणी सन्मानित केले जाते दीपक पेळगावकर सरांना. सन्माननीय माऊली अप्पा फडतरे आणि सन्माननीय धनाजी फडतरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या दोन पंचांना सन्मानित केले जाते. सर्वप्रथम दीपक पेळगावकर सर, विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सलीम सर, विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होतोय पंचांचा. त्यानंतर समालोचक, गेली 7 दिवस माझ्या बरोबर सुंदर अशा प्रकारचं समालोचन करणारे विजय साकोरे सर यांना या ठिकाणी या व्यासपीठावरती सन्मानित केले जाते. साकोरे सरांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खास शिरूर वरून या ठिकाणी आले आणि या चांगलं समालोचन गेली 7 दिवस केलं. विजय साकोरे सरांना या ठिकाणी केले जाते सन्मानित. योगेश शेठ फडतरे आणि हनुमंत दादा फडतरे पीएनके ग्रुप ज्यांचं विशेष सौजन्य क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या विजय साकोरे सरांना सन्मानित करावं. या सन्मान ऑफिशियल टीमचा होतोय, त्यामध्ये आपण पाहिलं लाईव्ह सौजन्य, त्यानंतर पंच आणि आता समालोचक या ठिकाणी यांना सन्मानित केले जात आहे. विजय साकोरे सर यांचा सन्मान संपन्न होतोय.
यानंतर सन्मानित करूयात आपण त्यांचा आवाज आपण 7 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला. प्रवीण गायकवाड सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रवीण गायकवाड सरांचा सन्मान आपण करतोय. एक सुंदर असा आवाज विशेषतः पारनेर तालुक्यातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला आणि त्यांचा सन्मान आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. ज्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहे सन्माननीय दत्ता सर, आपल्याला विनंती आपला सन्मान देखील या ठिकाणी होतोय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करतील सन्माननीय मारुती बहिरू कटके साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दत्ता सरांना आपण सन्मानित करायचं आहे. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो इथे दत्ता सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आणि आता आपण बक्षीस वितरणाकडे नक्कीच जाणार आहोत. सर्वप्रथम मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि सांगा बरं कोण आहे मॅन ऑफ द सिरीज, सगळ्यांनी सांगा. प्रत्येक मॅच मध्ये त्या खेळाडूचा परफॉर्मन्स राहिलाय. कोण मॅन ऑफ द सिरीज जातीय टाकळी ढोकेश्वरला, अर्थात ओमकार उदावंत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. शैलेश लालजी फडतरे आणि विजय शेठ लक्ष्मण फडतरे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार द्यावा. ओमकार उदावंत प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स, मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो अप्रतिम केली आणि ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. एक एलईडी टीव्ही नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय देऊन ओमकारला केले जाते सन्मानित. मॅन ऑफ द सिरीज ओमकार उदावंत. जबरदस्त खेळ राहिलाय ओमकारचा. त्यानंतर 6वा क्रमांक आणि या 6व्या क्रमांकासाठी पारितोषिक नक्कीच दिले गेलं. शब्बान खान शेख उद्योजक आणि चषक सौजन्य राहिले सन्माननीय सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांच्या वतीनं. आणि 6वा क्रमांक जातोय. 6वा क्रमांक मिळवलाय क्लासिक काष्टी. चला विनंती करतो क्लासिक काष्टी टीम आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हे पारितोषिक नक्की स्वीकारायचं आहे. आणि या सन्माननीय मान्यवर मारुती किसम फडतरे, राहुल भानुदास फडतरे आणि संदीप शेठ कटके यांना विनंती करतो समोर येऊन आपण या 6व्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. क्लासिक काष्टी टीम साठी नक्कीच आपण पाहतोय जातोय 6वा क्रमांक. जबरदस्त खेळ या टीमनं देखील केला आणि या 6व्या क्रमांकावरती आहे. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या टाळ्या वाजवा. 6व्या क्रमांकापर्यंत टीम पोहोचली, चांगला परफॉर्मन्स दिला क्लासिक काष्टी. त्यानंतर 5वा क्रमांक रोख रक्कम 13,000 आणि ते पारितोषिक दिले राहुल शेठ घाटे ग्रँड पुरंदर चषक सौजन्य सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांच्या वतीनं. आणि हे पारितोषिक देण्यासाठी तानाजी आबा फडतरे, नानासाहेब मोकासी, दादा किसम फडतरे या मान्यवरांना विनंती करतो आपण समोर यावं. आणि 5वा क्रमांक या ठिकाणी जातोय पाटस 11. चला पाटस टीम टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. सुंदर खेळ पाटस टीमचा जो पाहायला मिळाला. आणि या आपण पाहतोय 5वा क्रमांक त्यांना जाताना जो पाहायला मिळतोय. त्यानंतर 4र्थ क्रमांक आणि हे पारितोषिक दिलं होतं सन्माननीय संदीप शेठ घाटे उद्योजक आणि चषक सौजन्य राहिलेला आहे सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांच्या वतीनं. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय
अनिल बबन फडतरे, दत्तात्रय कृष्ण फडतरे, हनुमान शेठ जगदाळे या मान्यवरांना विनंती करतो आपण समोर यावं सर्वप्रथम. आणि चतुर्थ क्रमांक जातोय केडगाव स्मॅशर्स. केडगाव टीम या आणि या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण स्वीकारावा. आपल्याला विनंती आहे, पाकिट घ्या, हे महत्वाचं आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 ते पारितोषिक दिलंय रामशेठ भिकाजी फडतरे, दत्तात्रय शंकर फडतरे, सुरेश शेठ फडतरे, कानिकनाथ डेव्हलपर्स आणि चषक सौजन्य राहिले सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांचं. आणि तृतीय विनंती करतो की रामशेठ भिकाजी फडतरे आपण समोर यायचे पारितोषिक देण्यासाठी. त्याचबरोबर दत्तात्रय शेठ फडतरे आणि सुरेश शेठ फडतरे, फार मोठं योगदान नक्कीच क्रिकेटच्या स्पर्धेत राहिलं बक्षीसदात्यांचं. आणि तृतीय क्रमांक या ठिकाणी जातोय जे के डेव्हलपर्स भिवरी. खेळ अप्रतिम पाहायला मिळाला भिवरी टीमचा. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरतोय भिवरी संघ. टाळ्या वाजवा, टाळ्या. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 41,000 माननीय संजयजी चंदूकाका जगताप, आमदार पुरंदर हवेली. आणि सौजन्य नक्कीच आपण पाहिलं पंकज शेठ जगदाळे, संदीप शेठ फडतरे आणि चषक सौजन्य सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांच्या वतीनं. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय बाळासाहेब कहाणे, विकास शेठ फडतरे, पंकज शेठ जगदाळे आणि सन्माननीय भानुदास गोफणे यांना विनंती करतो आपण समोर येऊन हे पारितोषिक द्यायचे उपविजेत्या पदाचं. आणि उपविजेता ठरतोय सासवड स्ट्रायकर्स. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. फायनल पर्यंत टीम पोहोचली आणि फायनल पर्यंत जाऊन उपविजेते पद मिळवलंय सासवड स्ट्रायकर टीमनं. टाळ्यांच्या गजरात या टीमचं आपण स्वागत करूया. जबरदस्त खेळ या क्रीडांगणावरती केला आणि ठरतोय उपविजेता. आणि प्रथम क्रमांक रोख रक्कम 61,000 माननीय संभाजी झेंडे साहेब संधी अधिकारी आणि चषक सौजन्य आहे सुनील शेठ विठ्ठल फडतरे उद्योजक यांच्या वतीनं. आणि हे पारितोषिक देण्यासाठी समीर शेठ विठ्ठल फडतरे आणि सर्व मान्यवर विनंती करतो की आपण समोर यायचे सगळ्या मान्यवरांनी. आणि विजेता ठरलाय परी 11 टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. जबरदस्त खेळ करत विजेतेपद या ठिकाणी मिळवलंय परी 11 टाकळी ढोकेश्वर. सर्व मान्यवर या, सगळे मान्यवरांच्या उपस्थितीत विजेतेपद या ठिकाणी जे दिले जाते. जबरदस्त खेळ राहिला टाकळी ढोकेश्वर परी 11 टीमचा. आणि विजेतेपद या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन कानिपनाथ क्रिकेट क्लब यांनी मात्र या ठिकाणी जे केलं. स्कोरर कडे जमा आहेत ते पारितोषिक संयोजकांकडे. आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गेली 7 दिवस अनेक दिग्गज संघ सहभागी झाले आणि आपण पाहिलं आमच्या दात्यांनी जे योगदान दिलं कानिपनाथ क्रिकेट क्लबला
त्या सगळ्या दात्यांचा आम्ही आभार नक्कीच व्यक्त करतो. संयोजकांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आणि नक्कीच आपण पाहतोय आम्हाला योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचा आम्ही कानिपनाथ क्रिकेट क्लब तर्फे आभार व्यक्त करतो. आणि ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली असं मात्र या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी